अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। आम्ही वाशिम जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालक आज या ठिकाणी संप पुकारला असून आम्हाला मागील 5 महिन्यापासून शासनाने वेतन दिलेले नाही आणि आम्ही 29 रोजी सर्व जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी CS सर DHO सर यांना आम्ही निवेदन दिलेले होते 29 तारखेला। परंतु 29 तारखेनंतर निवेदन देऊन सुद्धा शासनाने आमची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्हाला हा संप पुकारावा लागला। मित्रांनो, खेदाची आणि अतिशय म्हणजे आम्हाला सांगा वाटत नाही अशी गोष्ट आमच्या कंत्राटी वाहन चालकांना अतिशय हिंतीची वागणूक दिल्या जाते। आम्ही जेव्हा आमचा न्याय मागायला जातो तेव्हा म्हणतात तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात, कोणी म्हणते तुम्ही रोजंदारी ना, परंतु 24 तास रात्रंदिवस सेवा करून सुद्धा आम्हाला जी हिंतीची वागणूक मिळते त्याच्यामुळे आम्ही सगळे वाहन चालक खचून गेलेले आहोत। विशेष बाब अशी झाली की मागील 5 महिन्यापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला असून आमचे काही वाहन चालक या त्रासापायी या टेन्शनमुळे बरेचसे वाहन चालक आजारी पडलेत। कोणी दवाखान्यासाठी खर्च करायला सुद्धा आमच्या खिशात पैसे नसल्याने आम्ही खूप हातबल झालेलो आहोत। माझी खरोखर शासन आणि प्रशासनाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमचा विचार करून आम्हाला आदरतेची वागणूक देऊन आमचा वेळेवर वेतन करून आम्हाला शासनात सेवेत सामावून घ्यावे। तसेच निर्देश उच्च न्यायालयाने सुद्धा आमच्या मागे आता दिले होते की यांना समान काम समान वेतन लागू करा। तसे नियम लागून असताना सुद्धा शासन आमच्या विरोधात परत एकदा सुप्रीम कोर्टात गेल्याने आमचे वाहन चालक अजून अडचणीत आलेले आहेत। पुढची भूमिका काय आहे तुमची? यानंतर पुढची भूमिका आमची अशी असणार आहे, जर आम्हाला शासनाने असेच जर आमच्यावर अन्याय करत राहिले तर आम्ही येत्या 14 तारखेला सर्व महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालक हे उपोषणाचा पवित्रा घेणार आहे। आमरण उपोषणासाठी आम्ही सर्वजण बसणार आहे।